नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. शरद पवारांना राज्यसभेवर जायचं आहे. सुरुवातीला ते नको, मला राज्यसभेवर जायचं नाही अशा भूमिकेत होते. परंतु नंतरच्या काळात शिवसेनेचेच नेते खासदार संजय राऊत व अन्य मंडळींचं पण आग्रह, सुप्रियाताईंची धडपड, परत खासदार झाले पाहिजेत. त्याच्यानंतर पवार साहेबांची मनस्थिती परत आपण राज्यसभेवर जावं अशी झालेली एकंदर दिसते. त्याच्यावरच विश्लेषण करायचं. आतापर्यंत आपण राजकारण बघितलं तर शरद पवारांची राष्ट्रवादी म्हणजे अजितदादा होते, सगळे होते, कसं जबरदस्त ताकद होती. पवार साहेब म्हणतील ते होत पण होतं. परंतु जसं शिवसेना आणि देवाभाऊ या दोघात खटके उडाले, शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये अडीच वर्षाचं जे ठरलेलं होतं तिथनं जी भांडणं लागली आणि 2019ला महाविकास आघाडीला जन्म घातला शरद पवारांनी. तिथनं देवाभाऊ कूटनीती त्यांची चालू आहे, ते आज तागायत चालू आहे. आणि अमित शहा दिल्लीतनं आणि देवाभाऊ मुंबईतनं. पंतप्रधान बघून असतात सगळं, पण शरद पवारांशी सगळ्यांचं चांगलं, कुणाचं वरच्या नेत्यांचं. देवाभाऊ मात्र कूटनीतिकार, राष्ट्रवादीचे 2 तुकडे करण्यात, शिवसेनेचे 2 तुकडे करण्यात यशस्वी झाले. आणि आता ते सगळं राजकारण आता मी एवढ्यासाठी सांगतोय की आता शरद पवारांना जे काही देवाभाऊने हिसका दाखवायचा तो दाखवला, सगळी जनता बघते. राजकारणामध्ये शरद पवारांना खऱ्या अर्थानं पाणी पाजलं का देवाभाऊनं, तर पाणी पाजलं म्हणावं लागेल, नाही म्हणता येत नाही. पवार साहेबांना अर्थात अजितदादा ही ताकदच पवार साहेबांची काढून घेतली ना देवाभाऊने. आणि त्यांना सर्व काही म्हणजे अर्थ खातं दिलं, सगळं दिलं, त्यांना म्हणेल ते दिलं. त्यांच्या केसेस होत्या त्याच्यातनं त्यांना रिलीफ दिला, सगळं केलं. आणि त्यांच्या नेत्यांच्यावर ईडी केसेस, इन्कम टॅक्स केसेस, सगळ्यातनं आमच्याकडं आला तर तुम्हाला सगळ्यातनं मुक्तता. आणि तसं करून शरद पवारांना जेरीस आणलं म्हणायला काही हरकत नाही. आणि आता पवार साहेबांना हे राज्यसभेवर जायचंय. आमदार तर किती आहेत शरद पवार? राष्ट्रवादीचे फक्त 10 आमदार आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळालं महाविकास आघाडी. परंतु नंतर परत या भारतीय जनता पक्षाची कूटनीती, देवाभाऊंची कूटनीती ही दिसून आली आणि हे गाफील राहिले. आणि त्याचा दणका कसा बसला हे सगळ्या जनतेनं बघितलेलं आहे. आणि आता शरद पवारांना जर का राज्यसभेवर जायचं असेल तर उद्धवजींची साथ पाहिजे. उद्धवजींचे 20 आमदार आहेत. काँग्रेसनं साथ दिली पाहिजे, त्यांचे 16 आमदार आहेत. 36 मतं लागतात. आहेत का पवार साहेबांच्याकडे ती? भारतीय जनता पक्ष काय करू शकतं हे आधीच्या पण राज्यसभेच्या आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत आपण बघितलेलं आहे. त्यांनी कसे डाव खेळले. राज्यसभेवर महाडिकांना कसं निवडून दिलं, धनंजय महाडिकांना कसं निवडून दिलं. तर आत्ता सुद्धा शरद पवारांना उभा करून पाडायचं. पण शरद पवार फसतील का हो? एवढी मुरब्बी राजकारणी आहेत. त्यांना जर का दिसलं की नाही आपण निवडून येऊ शकत नाही, तर पवार साहेब कदाचित म्हणतील की नको. सुप्रियाताईंची धडपड चालू आहे, पळापळी चालू आहे. आणि मला कळालेली बातमी अशी की उद्धव ठाकरेंनी खासगीमध्ये नकार घंटा दिलेली आहे, नकार घंटा वाजवलेली आहे म्हणा. तर असं असेल तर पवार साहेब ही रिस्क घेणार का? नसेल तर अमित शहा आणि देवाभाऊंचेच पाय धरले पाहिजेत. पण ते होणार आहे का? त्यांना विनवणी करतील का पवार साहेब? तर शक्यता कमी आहे. एवढाही स्वाभिमान गहाण पवार साहेब टाकतील असं वाटत नाही. परंतु असं सुद्धा होऊ शकतं की पवार साहेब गाफील सुद्धा राहून त्यांना पाडा. काहीतरी मोठं राजकारण आता दिल्लीतनं शिजतंय असं कानावर, जेणेकरून पवार साहेब उभारतील आणि पवार साहेबांना पराभव पत्करावा लागेल. पवार साहेब फसणार नाही म्हणतोय, परंतु आतापर्यंतचं राजकारण बघितलं तर देवाभाऊनं बऱ्यापैकी त्यांना जी जागा दाखवायची ती दाखवलीच. आणि पवार साहेब फसतच आले ना, गाफील राहिले म्हणा, फसले म्हणा, काही म्हणा.
पण भारतीय जनता पक्षानं जो विधानसभेत हिसका दाखवला तो जोरात दाखवलेला आहे. आणि आता इथनं पुढच्या काळात, शेवटच्या काळात मी म्हणतो, जे आता निवृत्ती घेणार म्हणतो तर अजून घेतली नाही त्यांनी. सुप्रियाताई राष्ट्रीय अध्यक्ष होतील, त्यांना जबाबदारी द्यायची वगैरे, पण त्याच्यानंतरचं राजकारण कसं घडलं, अजितदादा सुद्धा अकस्मात निघून गेले. आता अजितदादा असते तर वेगळं गणित असतं. असो, परंतु शरद पवार यांना उभा करून पाडा असं जर का दिल्लीत राजकारण होत असेल तर ही रिस्क शरद पवार घेणार का? शरद पवार उभारणार का आत्ताच सांगणार की मी आता माघार घेत आहे, मी उभारणार नाहीये? हे आता गणित घालायचं चालू आहे. उद्धवजी आणि काँग्रेसनं आता कशी भूमिका घेतली आहे? काँग्रेस तर आक्रमकच आहे. विधान परिषद किंवा राज्यसभा त्यांनी तिढा कसा निर्माण केलाय बघा. त्यामुळं महाविकास आघाडीमध्येच प्रामाणिकपणा दिसून येत नाही. शिवसेना काँग्रेसचं जमत नाही, काँग्रेस शिवसेनेचं जमत नाही. राष्ट्रवादीकडे बघण्याचा दृष्टिकोन काँग्रेसचाही बदललाय, राष्ट्रवादीचा कोणावर विश्वास. अशा परिस्थितीत शरद पवारांना उभाच केलं, सुप्रियाताईंनी हट्टच धरला आणि पराभव पत्करायला लागला तर एवढी नामुष्की होईल. हे गणित राष्ट्रवादीचे, उबाटा गटाचे आणि राष्ट्रवादीचे मिळून चर्चा सुद्धा झाल्या. संजय राऊतांचा खूपच आग्रह होता, परंतु हे असं सुद्धा होऊ शकतं, उभा करून पाडापाडीचं राजकारण भारतीय जनता पक्ष करू शकतं, आमदार फुटू शकतात. तर असं असेल, आणि आमदारांचीच मत आहेत राज्यसभेसाठी, तर हे सगळं गणित घालतायत, एकत्र बसतायत. कारण संजय राऊत पवार साहेबांची खूप जवळचे आहेत, त्यामुळे उबाटा गटाचे म्हणून तेही बसतात, राष्ट्रवादीचे नेतेही बसतात. पण कुठंतरी गणित हे दिल्लीतनं घातलं जाईल आणि शरद पवारांना शेवटी पराभव चाखायला लागणार का, हे मात्र बघण्यासारखं असेल. बघूया काय काय राजकारण होतं. हाच विश्लेषणाचा मुद्दा होता. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.